नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालन आणि उत्कृष्ट भाषण शिकायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मिळतंय, तेही मोफत. मित्रांनो, आजचा घटक आहे की स्टेज फिअर नाहीसा करणारी सुरुवातीची जादुई ओळ सूत्रसंचालकानं मंचावरती कोणती सादर करावी, की मंचावरील भीती नाहीशी करणारी ही ओळ आपण कोणती सादर केल्यानंतर तुमच्या हृदयाची धडधड कमी होईल, शब्द अडखळणार नाहीत. योग्य जर सुरुवात आत्मविश्वासानं केली तर तुमचं स्टेजवरील असणारी भीती नाहीशी होण्यासाठी मदत होणार आहे. एक नम्र अभिवादनाने सुरुवात करा. नमस्कार केल्यानं स्वतःला आणि प्रेक्षकांना सकारात्मक ऊर्जा मिळते. उदाहरणार्थ, आदरणीय उपस्थित मान्यवर गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यामुळे जे वातावरण आहे मित्रांनो, ते शांत आणि स्नेहपूर्ण होत असतं. 2. साधे आणि स्पष्ट वाक्य बोला. पहिल्या वाक्यात गुंतागुंतीचे शब्द टाळा. साधं वाक्य बोलल्यानं अडखळण्याची शक्यता फार कमी होते. उदाहरणार्थ, आजच्या या सुंदर कार्यक्रमात आपणा सर्वांसमोर उभं राहण्याचा मला आनंद होत आहे. हे जे वाक्य बोलल्यानंतर मित्रांनो आपलं मन हलकं होतं, हा माझा अनुभव आहे. 3. स्वतःचा आनंद व्यक्त करा. जेव्हा आपण आनंदानं बोलतो ना, तेव्हा तुमच्या मनामध्ये आलेली जी भीती आहे, आलेले जे दडपण आहे, ते मित्रांनो ते कमी होत असतं. उदाहरणार्थ, आज या सुंदर सोहळ्याचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. हे जे वाक्य आहे ती भीती नाहीशी करणारं आणि चेहऱ्यावरती एक आनंदाचा ग्लो निर्माण करणार आहे. 4. छोटा विराम घ्या. पहिले वाक्य बोलल्यानंतर 2 सेकंद पॉज घ्या, विराम घ्या. यामुळे तुमचा श्वास स्थिर होतो. उदाहरणार्थ, मित्रांनो, थोडंसं 2 सेकंद थांबा. आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी अत्यंत खास आहे. 5. सकारात्मक विचारानं कार्यक्रमाची सुरुवात करा. मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रेरणादायी शब्द बोलल्यानं स्वतःलाही आत्मविश्वास मिळतो. उदाहरणार्थ, प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका छोट्या पावलानं होत असते आणि आज आपण त्या सुंदर क्षणाची सुरुवात करत आहोत. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्टेज फिअर हा शत्रू नाही. बऱ्याच जणांना वाटतं की स्टेजवर फिअर अर्थात भीती हा आपला शत्रू आहे. तो फक्त सुरुवातीचा अनुभव आहे. जर तुम्ही मंचावर जाऊन नम्र, साध्या पद्धतीनं आणि सकारात्मक जर सुरुवात केली तर काही सेकंदात तुमच्या मनावर आलेलं मळ, भीती, दडपण हे नाहीसं होण्यासाठी मदत होते. तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि म्हणूनच प्रत्येक सूत्रसंचालकानं पहिल्या जादुई ओळीची तयारी करूनच मंचावर जा. तुमच्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देईन की आज आपण मित्रांनो हजारो सूत्रसंचालक आज राज्यामध्ये घडवतोय आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि या मिशनमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.